नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या अजित जाधव टॉल्क्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सामान्य ज्ञान म्हणजेच जी-केचे आय-एम-पी क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे क्वेश्चन ऑनलाईनर स्वरूपात असणार आहेत आणि मित्रांनो, हे क्वेश्चन काही एक्झाममध्ये रिपीट झालेले आहेत आणि तुमच्यासाठी येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला थोडाही स्किप करायचा नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण 14+ आय-एम-पी क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, या क्वेश्चनचे जर तुम्हालाही ॲन्सर माहिती असतील, तर तुम्ही सुद्धा कमेंट करायची आहे. त्यामुळे तुमची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस होईल. चला तर आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे स्वामी विवेकानंद आहे. म्हणजेच रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. मित्रांनो, काही क्वेश्चन जे आय-एम-पी आहेत, ते मी पुन्हा पुन्हा रिपीट करत आहे, कारण की हे क्वेश्चन रिपीट केल्याने तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ते क्वेश्चन चांगले लक्षात राहतील. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आग्रा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे यमुना आहे. म्हणजेच यमुना नदीच्या काठावर आग्रा हे वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे अरुणाचल प्रदेश आहे. म्हणजेच अरुणाचल प्रदेशात सूर्य सर्वप्रथम उगवतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. मित्रांनो, हाही आय-एम-पी क्वेश्चन आहे. मी जेवढे आय-एम-पी सांगत आहे, ते सर्वांनी हायलाईट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर हे लीळाचरित्र आहे. म्हणजेच मराठी भाषेतील पहिला ग्रंथ हा लीळाचरित्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे थळघाट आहे. म्हणजेच मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग थळघाटातून जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? तर याचं योग्य उत्तर हे शंभू महादेव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्राच्या किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? तर याचं योग्य उत्तर हे 90% आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर हे गणतंत्र मंडप आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कारगिल विजय दिन कधी असतो? तर 26 जुलै रोजी हा कारगिल विजय दिन असतो. तर हा पण आय-एम-पी क्वेश्चन आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असतील तर कमेंट करायचे आहे आणि मी जे क्वेश्चन रिपीट करत आहे ते मुद्दाम करत आहे, कारण की तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. त्यामुळे बोर व्हायचं नाही आणि व्हिडिओ पटकन पाहून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मित्रांनो, हा क्वेश्चन सर्वांनाच माहिती असेल, पण एक इन्फॉर्मेशन म्हणून हा टाकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहिली घटनादुरुस्ती ही कधी झाली? तर याचं योग्य उत्तर हे 1952 आहे. मित्रांनो, हा सुद्धा आय-एम-पी क्वेश्चन आहे. म्हणजेच पहिली घटनादुरुस्ती ही 1951 ला झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. संविधानाच्या कोणत्या भागातून मूलभूत अधिकार दिले आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर भाग 3 अनुच्छेद 12 ते 35. म्हणजेच संविधानाच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, हा रिपीटेड क्वेश्चन आहे. खूप साऱ्या एक्झाममध्ये या क्वेश्चनला रिपीट केलेला आहे. तर याचं योग्य उत्तर हे व्योमेशचंद्र बॅनर्जी आहे. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पंडित जवाहरलाल नेहरू आहे. म्हणजेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक
हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जागतिक दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर 11 सप्टेंबर रोजी जागतिक दहशतवाद विरोधी दिन असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर मित्रांनो हा पण IMP क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर हे बेंगलोर आहे. म्हणजेच भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर हे बेंगलोर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. करो या मरोचा नारा महात्मा गांधीजींनी कधी दिला? तर पहा, करो या मरोचा नारा 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी दिला. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर हे लोकहितवादी आहे. म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव किंवा टोपण नावाने लोकहितवादी अशा प्रकारे त्यांना बोलले जायचे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? तर मित्रांनो हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 21 एप्रिल 1526 म्हणजेच पानिपतची पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526 ला झालेली आहे. तर मित्रांनो पानिपतची दुसरी लढाई, पानिपतची तिसरी लढाई याच्या सुद्धा डेट पाठ करून ठेवायचे आहेत आणि ही लढाई कोणाकोणांमध्ये झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व संबंधित कलम कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कलम 5 ते 11 या कलमामध्ये राज्यघटनेतील नागरिकत्व संबंध आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर हे 28 मे 2023 आहे. म्हणजेच भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे 28 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर हे 26 नोव्हेंबर 1949 आहे. म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना लागू झाली किंवा अंमलात आली. तर मित्रांनो या दोन डेट लक्षात ठेवायच्या आहेत. या कन्फ्यूज करणाऱ्या डेट आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर हे राजाराम मोहन राय आहे. म्हणजेच राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय दंड संहिता कधी लागू झाला? तर याचं योग्य उत्तर हे 1860 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पोलीस स्मृती दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर हे 21 ऑक्टोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर हे दूध उत्पादनाशी संबंधित आहे. तर मित्रांनो ज्या क्रांती आहेत त्या सर्व पाठ करून ठेवायच्या आहेत. त्यांचे इयर आणि कशाशी संबंधित आहेत याच्याबद्दलही लक्षात ठेवायचं आहे. तर आपला क्वेश्चन असा आहे की धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर हे दूध उत्पादन याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर याचं योग्य उत्तर हे 1646 मीटर आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे सदैव अटल आहे. म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचे नाव सदैव अटल असे आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर हे 8 मार्च आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर मित्रांनो हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर हे गोवा आहे. म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बोधगया कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर हे बौद्ध धर्म आहे. म्हणजेच बोधगया हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 5 सप्टेंबर आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अमर्त्य सेन यांना कधी आणि कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर याचं योग्य उत्तर हे आहे की अर्थशास्त्राच्या क्षेत्रात आणि 1998 ला मिळालेले आहे. म्हणजेच अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्राच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मुद्रा राक्षस चे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर
हे विशाखा दत्त आहे. म्हणजेच मुद्रा राक्षस चे विशाखा दत्त हे लेखक आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पानिपतची पहिली लढाई कोणात झाली? तर मित्रांनो हा क्वेश्चन पहिले रिपीट झालेला आहे, पण त्याचं इयर विचारलेलं आहे त्या क्वेश्चनमध्ये आणि याच्यामध्ये विचारलं आहे की कोणाकोणात झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेली आहे. पानिपतची पहिली लढाई ही बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेली आहे. हा एमपी क्वेश्चन आहे मित्रांनो, स्टार करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर हे वॉशिंग्टन आहे. म्हणजेच वॉशिंग्टन येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर याचं योग्य उत्तर हे केरळ आहे. म्हणजेच ओणम हा केरळ राज्यातील प्रसिद्ध सण आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जे नंतर व्हिडिओ टाकले जातील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. थँक यू.